सगळ्यांना. तर कुणाकुणाच्या इकडं पाऊस झालाय बरं. आमच्या इकडं तर एवढी पंचायत आहे, घरातनं बाहेरच निघू वाटत नाही. बघितलं का, इथून तिथून निस्ता चिखल, निस्ता चिखल. म्हाताऱ्या माणसाचं तर किती अवघड आहे बाई. हो का, दिसलं का, खोटं नाही बोलत मी. काय जेवण तर घसरलं तर कसली पंचायत आहे. आणि इथून तिथून ना फक्त आता कडचं आज सुकलंय जरा. सकाळी तर लय बेकार होतं. तर मी गेलते कामाला. तर कामाला काय तिथं काही हेडव मी बनवू शकत नाही. मी गेलते एपर्सच्या कामाला. डबा पण आहे, दिसला का तुम्हाला. चेहऱ्यावर तर तुम्हाला वाटतच असेल. तिथं कसं आहे, 8ला जायचं आणि 3ला सुट्टी. जेवायला सकाळनंच, दुपारनं नाही. दुपारनं नाही म्हणून लवकर सुट्टी. आणि पावसामुळं लांबच्या बाया आहेत ना, लय आहेत त्या. शेलगावच्या आहेत त्या, बिटरगावच्या आहेत त्या, लय कुठल्या कुठल्या बाया. तर आता हो का, ही रस्ता संपली कोरडी. आता याच्यातनंच जायचं. म्हाताऱ्या माणसाचं तर लय अवघड आहे बाई. लय म्हणजे लय अवघड आहे. कसं व्हायचं कसं नाही. आमच्या गावातली पोरं हसते ती, म्हणते हे काय मोबाईल धरून. एकतर चला येईना आणि कुत्रं मेले काय की बाय. लय वास सुटलाय, लय वास येतोय. कुत्रं मेले का रेडकू मेले कुणाष्ट. तर विचार करा, ज्या गावात रस्ता नाही तर, ज्या गावात चिखल, पावसाने म्हाताऱ्या माणसांना कुठं बाहेर जाता येत नाही, दवाखान्यानी हे म्हणा कुठं पण. हो का, शहाणी माणसं, तरणी माणसं चिखलात पडायचं भ्या वाटतंय बया. वास व्हायलाच येतोय. म्हणून धरलंय भावा बहिणीने तोंडाला. नाहीतर माणसाने तुला काय रोग लागलाय काय, तसं काय नाही. इथून तिथून आहे. हो का, इथून तिथून आहे, दिसलं का. ही मागचं आहे आणि हो का, ही पुढचं आहे. काय पाय लय अवघड परिस्थिती आहे. गाड्यांचं सुद्धा लय अवघड आहे. 2 चाकाच्या गाड्यांचं घसरलं की घसरलं. काय तर बाई, पाऊस बी लागतोय, पाऊस बी नको वाटतो जीवाला. लय झाला तर आता पुणे मुंबईचा पाऊस सगळा इकडे आलाय ना. पुणे मुंबईचा पाऊस इकडं आलाय. राखे पौर्णिमा झाली की इकडे येतो. तर मी गेलते एपर्सच्या कामाला. केळीचं एपर बटाट्याची फक्त ती वाळवायची, सुकवायची. लय पेमेंट नाही मला. पेमेंट किती आहे तुम्हाला सांगते. 6,500 रुपये पडते. म्हणजे 6,000 पडती. या जायला 500 रुपये सोडा. तिथं लय जण राहते ती बरं का, पण नको वाटतं मला आणवीसाठी. आता बघू, तोपर्यंत भावा बहिणींचं माझं म्हणणं आहे बाई, तवर घरी नको बसू, तवर काय ना काय कर. माझे पण प्रयत्न चालू आहे. ज्याच्या मागं जबाबदारी आहे त्याला करावंच लागतंय भावा बहिणींनो. आता इथनं तर कसं जायचं, लयच अवघड आहे बाई. ज्या ज्या गावात रस्तं, संडास बाथरूम द्या करून. आमच्या गावाने संडास नाही, ती रस्तं नीट नाही तर. पाण्यात नाही ये म्हणजे काय, बघितलं का, रस्ताच नाही तर. म्हाताऱ्या बायांचं तर लय अवघड आहे.
मग काय तर पडलं त्या मनात उड्या मारितच पडलं तर मोडतच काय आमचं मोडतंय का नाही सांगा बरं. रस्ता आहेच तसा गावात मग काय तर रस्ता आहेच तसा तर काय करावं. काय करायचं. ह्या आमच्या गावातल्या मावशीबाई माझी बी मावशीच आहे. यांची मुलगी माझी मैत्रीण आहे. आता ते गेली नवऱ्याच्या इकडं. लग्नाच्या आधीच जे काय असेल ते असेल बोलणं चालणं. त्यांच्या पुरीचं आणि माझं एकत्रच लग्न झालं. तिला बी 2 लेकरं मला बी 2 लेकरं. म्हाताऱ्या माणसाचं पडलं कुबाड मोडला पाय मोडला तर किती अवघड आहे. तर चला मी आता घराजवळ आली. मला पण लय लाज वाटते बाई. तर हेड्या वावाला असला तर आणि तेवढं सरकारला निवेदन काय ते हात जोडून सांगते आमच्या गावाकडलं रस्तं आणि मेन रस्ता नाही केला तरी चालत बरं संडासा बाथरूममध्ये बाई करून. मग काय तर लय अवघड आहे बायांचं. एक तर बघताय तुम्ही बायांना सुरक्षित काय ते पुरींला ही तरण्या किती अवघड आहे. उघड्यावर बसायचं माणसांच्या नजरा एकतर वाईट. तर द्या बाय तेवढं लय रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तर चला बाय.